पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा मंडळी, खऱ्या अर्थानं सांगायचं अखंड भारतभर आज ज्या मानवाचा आज या ठिकाणी जयंती आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि मी खऱ्या अर्थानं सांगायचं झालं वसई विरार महानगरपालिकेच्या नालासोपारा ईस्टमध्ये आहे। नालासोपारा ईस्टमध्ये आपल्यासोबत आहेत अजितदादा खांबे साहेब। दादा काय सांगाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपलं हे रॅली सुद्धा निघालं आहे, मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, काय सांगाल? या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 135वी जयंती महोत्सव मीच नाही तर संपूर्ण जगामध्ये साजरा होतोय आणि आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, समान अधिकार दिले, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वच फक्त एक बौद्ध समाजावरती नाही तर संपूर्ण समाजावरती, मग तो 18 पकड जाती, 18 पकड भाषा, सर्वच समाजांवरती त्यांचे उपकार आहेत। आणि आज या ठिकाणी 14 एप्रिल त्यांचा जन्मदिवस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मी गेली 19 वर्षापासून या तुळीन नालासोपारामध्ये साजरी करतो। हे 19वे वर्ष आहे। आज 14 एप्रिल रोजी आपण मिरवणूक काढलेली आहे। उद्या आपल्याकडे करमणुकीचे कार्यक्रम, त्याचबरोबर काही मान्यवर येणार आहेत, वरिष्ठ मान्यवर येणार आहे, प्रतिष्ठित मान्यवर येणार, त्यांचा सत्कार होणार आहे, त्याचबरोबर सभा होणार आहे, अभिवादन सभा होणार आहे। तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही राबवतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये तुम्ही बघतात की उत्साहाचं वातावरण आहे, कारण सगळे भीमसैनिक शिवसैनिक एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती महोत्सव आपण साजरा करतोय। आजचा दादा मी म्हणेल आजचा कार्यक्रम व्यतिरिक्त अजून आपल्या संघटनेच्या माध्यमातून भाविकांसाठी किंवा बांधवांसाठी काय उपक्रम राबवले जातात? अनेक कार्यक्रम राबवतो। आता जसं सकाळपासून आपण बघितलं की बुद्धवंदना, झेंडावंदन झालं, त्यानंतर काही कार्यक्रम होते। उद्या सकाळपासून 4 वाजेपर्यंत आपण नागरिकांसाठी आभा कार्ड, ई श्रम कार्ड, त्याचबरोबर रेशन कार्ड, त्याचबरोबर आपण वोटिंग कार्ड, असे अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवलेत आणि फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेले आहेत, कोणताही चार्ज नाही आहे। आपण नागरिकांसाठी कार्यक्रम राबवतो। दरवर्षी आपण आरोग्य शिबिर असतं, रक्तदान शिबिर असतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त समाज उपयोगी असे अनेक कार्यक्रम आम्ही राबवतो आणि यावर्षी सुद्धा ते आम्ही राबवणार आहोत। या कार्यक्रमासाठी, या सोनेरी क्षणासाठी तुमचे बांधव सगळे एकत्र येतात, त्या बांधवांचे तुम्ही आभार कसे माना? मी बांधवांचे आभार काय म्हणणार, कारण सगळे भीमसैनिक आणि आमचे भीम बांधव या दिवसाची वाट बघत असतात, कारण वर्षातून एक दिवस येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला घटना दिली, जे संविधान दिलं, त्या संविधानावरती हा भारत देश चालतो। आज सगळेच ST, ST, SC, OBC, NT, मायनॉरिटी, सर्वच जाती धर्माच्या लोकांना आज बघतात तुम्ही या ठिकाणी महिला स्त्रिया बऱ्याच प्रमाणामध्ये आहेत। महिलांना त्यांनी अधिकार दिला, सगळ्यांना समान अधिकार दिला। आज महिलांसाठी बरंच काही केलेलं आहे, बऱ्याचशा गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, मी छोट्याशा वेळेमध्ये सांगू शकत नाही, परंतु आजच्या दिवसाची सगळेच वाट बघत असतात आणि 15 दिवस या कार्यक्रमाच्या तयारीला सगळेच भीमसैनिक लागलेले असतात। मी सगळ्यांना धन्यवाद देतो। धन्यवाद धन्यवाद। काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि तुम्ही नालासोपारामध्ये या रॅलीमध्ये सुद्धा सहभाग केला, काय सांगाल? गेल्या 20 वर्षापासून मी या रॅलीत येते, लहानाची मोठी झाली आहे आणि दरवर्षी मी आतुरतेने वाट बघते जेव्हा बाबासाहेबांची जयंती इथे सेलिब्रेट होते। मी स्पेशली चेन्नईवरून इथे येते लास्ट 20 वर्षापासून, तर मला खूप अभिमान आहे की भाऊ इथे जयंती साजरी करतात आणि खूप आनंदाचा क्षण असतो। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे उत्साहात नाचतात आणि सेलिब्रेट करतात 2 दिवस। सो मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते। 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ताई तुम्ही काय सांगाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्या जयंतीमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहे, एक अभिमान? आम्ही खूप नशीबवान समजतो स्वतःला की आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी करायचा चान्स भेटत आहे। असं सहजासहजी सर्वांना नाही भेटत। अजित खांबे साहेब जे आहेत, माझे काका आहेत, ते गेल्या 20 वर्षापासून जयंती साजरी करतात, त्यांच्यामुळे आम्हाला हा आनंद घ्यायला मिळतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबोध देणारे वाक्य शिका, संघटित ही संघर्ष। एक तरुण म्हणून तुम्ही आज बाकीच्या तरुण मंडळींना काय सांगेल की कशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेबांचं हे अनुकरण केलं? ते होते म्हणून आम्ही आज आम्हाला शिकायला मिळते त्यांच्यामुळे, आज आम्ही अभिमानाने बोलू शकतो त्यांच्यामुळे। मी खऱ्या अर्थानं सांगेन की या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अजितदादा खांबे यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत असताना प्रत्येक जाती धर्मासाठी सुद्धा अजितदादा खांबे यांचं सर्वात मोठं कार्य आम्ही पाहिलेलं आहे। त्याच पद्धतीने सांगेन की या ठिकाणची जी रॅली आहे, मला वाटतं राधानगरपासून आता सेंटर पार्कपर्यंत पोहोचलेली आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असताना या ठिकाणी भाविकसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। कॅमेरामॅन सचिनसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा।